की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 6वा समास 2 ब्रह्मपावन निरूपण। श्रीराम ऐका उपदेशाची लक्षणे सायुज्य प्राप्ती होय जेणे नाना मतांचे पेखणे कामाने सर्वथा ब्रह्मज्ञान विन उपदेश तो म्हणू नये विशेष धान्य विण जैसे भूस खाता नाना काबाड पडविले ना तरी तक्रची घुसळिले अथवा धुणची सेविले सावकाश नाना साली बक्षिल्या अथवा सोईट्या चोखिल्या खोबरे सांडून खादल्या नरोट्या जैसा तैसे ब्रह्मज्ञाने विण नाना उपदेशाचा सीळ सार सांडूनी असार कोण शाणा सेवी आता ब्रह्मजे निर्गुण तेची केले निरूपण सुचित करावे अंतकरण श्रोते सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूती गजान परंतु हे तगेना सर्व काळ आदि अंत ब्रह्म निर्गुण तेची शाश्वताची येर पंचभूतिक जाण नासिवंत एरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्याते भूत म्हणता मनुष्याते विषाद वाटे मातो जगजनक परमात्मा त्या साणीभूत उपमा ज्याची कळेना महिमा ब्रह्मा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमश्रद्धेय जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या दिव्य चरण कमलांना वंदन करून आपणा सर्वांना श्री गुरुदेव। समर्थ या समासामध्ये ब्रह्माचं वर्णन करताना सांगतात जगामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात त्याच्यामध्ये जो एकपणा असतो तो मात्र सारखा असतो। प्रत्येक वस्तूला एक वेगळंपण असतं त्याला आकार असतो रंग असतो रूप असते ती कालाबरोबर बदलते आणि कालांतराने नाश पावते परंतु सर्व वस्तूंना व्यापून राहणारा जो एकपणा असतो तो कालाबरोबर बदलत नाही त्याला आकार नसतो रूप नसते रंग नसतो आणि तो कालांतराने नाश पावत नाही। वस्तू मूर्त असते पण जो एकपणा असतो तो अमूर्त असतो यालाच ब्रह्म असे म्हणतात। या ब्रह्माचं जर स्वरूप जाणायचं असेल या ब्रह्माला ओळखायचं असेल तर प्रथम सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे कारण फक्त सद्गुरूच शाश्वत काय अशाश्वत काय हे शिष्याला शिकवतात। अनुसंधान कसं ठेवायचं याचं मार्गदर्शन करतात। तर ब्रह्म कसं आहे हे प्रत्येक व्यक्तीला एक कोडं पडलेलं असतं म्हणून सुरुवातीला पण ब्रह्म कसं आहे हे ऐकूया। जगद्गुरु श्री या एका ठिकाणी म्हणतात की हे जरी ब्रह्म व्यापून असलं तरी तशी सूक्ष्म दृष्टी पाहिजे
आणि याचाच दृष्टांत देत माऊलींनी त्यामध्ये वर्णन केलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांनी आपल्याच स्वकीयांच्यावर शरसंधान कसे करू असं भ्रांतचित्त झालेल्या अर्जुनाला गीता ज्ञानाचं अखंड पान घडवलं. परंतु हे गीतेचं दिव्य ज्ञान अर्जुनाला कुरुक्षेत्रासारख्या रणभूमीवर मिळालं, प्राप्त झालं, तर ही अर्जुनावर झालेली गुरुकृपाच होती. आजही आपल्या समाजामध्ये अर्जुनासारखेच भ्रांतचित्त झालेले बरेचसे अर्जुन या समाजामध्ये आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सद्गुरूरूपी भगवान श्रीकृष्ण करत असतात. कारण आजही समाजामध्ये कौरव आहेत, पांडव आहेत, म्हणजेच कौरवांच्यासारखी नीती आणि वृत्ती असणारी माणसं या समाजामध्ये आहेत, तर पांडवांच्यासारखे सत्प्रवृत्तीचे लोकही आहेत. आजही द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, शकुनी मामा आहेत, परंतु हे ओळखण्याचं सामर्थ्य, ती सूक्ष्मदृष्टी, बुद्धी असणं गरजेचं आहे आणि ते ज्ञान सद्गुरू देतात. म्हणून गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जड देहाला चैतन्य देणारा व देहबुद्धी उत्पन्न करणारा माझाच एक अंश या जीवलोकात जीवात्म्याच्या रूपाने भासमान होतो. मनादी 6 इंद्रिये आणि प्रकृती निर्मित कान, नेत्र, त्वचा ही सर्व इंद्रिये स्वतःची मानून तो व्यवहार करू लागतो. खरं तर हा परमात्म्याचा अंश म्हणजेच शुद्ध आत्मब्रह्म आहे, आत्मतत्व आहे, सद्वस्तू आहे. परंतु या विकारामध्ये अडकून स्वतःच मायावी जीवनाचा प्रवास सुरू करते. त्यातील हे जर ब्रह्म जाणायचं असेल, ती सद्वस्तू जाणायची असेल, ती शक्तिरूप आहे आणि ती जाणायची असेल तर गुरुकृपा असणं गरजेचं आहे. ही त्या शक्तीला जाणण्याची जी बुद्धी, प्रज्ञा ही सद्गुरु कृपेने जागृत होते, विकसित होते. या प्रतिभेच्या साह्यानेच देहबुद्धी जी मानवी विवेकबुद्धीला काळसर्पाप्रमाणे वेटोळ घालून बसलेली असते, तो वेटोळा सद्गुरू आपल्या लीलेने, आपल्या किमयेने काढून टाकतात. कारण सद्गुरू देहबुद्धीला जिंकणं किंवा तिचा विलय करणं एवढं सोपं नाही आहे. ही देहबुद्धी परमात्म प्राप्तीच्या आड येते, सद्वस्तू प्राप्तीच्या आड येते. जीव जेव्हा सद्वस्तू प्राप्तीसाठी साधना करतो त्याच्या आड ही देहबुद्धी येते आणि त्यावेळी हा जीव मी देहच आहे या भ्रमात वागतो. म्हणून चराचरातील जर ब्रह्म ओळखायचं असेल तर सद्गुरूंच्या कृपेची अत्यंत आवश्यकता आहे. मला या ठिकाणी एक दृष्टांत आठवतो. संत एकनाथ महाराज आणि त्यांच्याबरोबर बरेचसे लोक काशीहून पाणी घेऊन रामेश्वरला चाललेले असतात. ते भजन, नामस्मरण करत चाललेले असतात. सगळ्यांच्या खांद्यावरती एक एक पाण्याचा घडा असतो, पण तिथंच वाळवंटात लोळत पडलेले गाढव असतं, ते पाण्यासाठी तळमळत असतं, त्याच्याकडं मात्र कुणाचं लक्ष जात नाही. परंतु सद्गुरू कृपेनं एकनाथ महाराजांना त्या गाढवातील ब्रह्म, त्या गाढवातील परमेश्वर सुद्धा दिसतो आणि ते त्याला नेऊन ते पाणी पाजतात. तिथं ते कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाहीत. तात्पर्य, या चराचरातील जर परमेश्वर ओळखायचं असेल, ब्रह्म ओळखायचं असेल तर सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. परंतु या ब्रह्माचं स्वरूप वर्णन करण्यासाठी अनेक उपमा दिले जातात. परंतु जगद्गुरुश्री एका ठिकाणी म्हणतात, पिंडे पिंडे मतिर्भिन्नता. जसं प्रत्येक वस्तूकडे पाहण्याचा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्याप्रमाणे या ब्रह्माचं स्वरूप जाणायला सुद्धा प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो. जसं साखर आणि मीठ जर आपण घेतलं तर निरोगी माणूस, सर्वसाधारण माणूस या वस्तूचा चाहता असू शकतो. परंतु तीच गोष्ट मधुमेह किंवा रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीला विषासमान वाटते. एखाद्या व्यक्तीला पैशातच परमेश्वर दिसतो किंवा पैशालाच तो परमेश्वर मानतो. एखाद्या बाहुबलीला सामर्थ्य हेच परमेश्वर वाटतं, तर ईश्वर निष्ठाला कणाकणात परमेश्वर दिसतो. जशी मनोरचना तशी वृत्ती होते, तसा भाव होतो
आणि ब्रह्म तसं दिसू लागतं. तर खरं ब्रह्म काय आहे हे जाणण्यासाठी प्रथम अध्यात्मश्रवण करणं गरजेचं आहे. अध्यात्मश्रवण केल्यानंतर नुसतं श्रवण करून चालणार नाही, ते आत्मसात करणं गरजेचं आहे. नंतर गुरुवचन पालन केलं पाहिजे. गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. गुरुवचनांचं ज्यावेळी आपण पालन करू त्याच वेळी सद्गुरूंच्या चरणी शरणागती आपल्याला मिळेल किंवा गुरुचरणी आपण शरणागती पत्करली पाहिजे आणि त्याच वेळी स्वस्वरूपाचं दर्शन होईल. आणि हे अनुसंधान घडवून आणण्याचं काम सद्गुरू करतात. प्रथम आपलं अनुसंधान टिकवण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणूनच जगद्गुरुश्री नेहमी म्हणतात दररोज 10 मिनटं भक्ती करा. जास्त वेळ करण्याची गरज नाही, कारण त्यांना माहीत आहे सद्गुरू हे अंतर्ज्ञानी असतात. त्यांना माहीत आहे आज या कलियुगातला धावपळीतला माणूस जास्त वेळ बसू शकत नाही. फार वेळ करू नका, 10 मिनटं. पण कसं करा, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसं, माझेनी अनुसंधानाविनं जप होम संध्या स्नान ते सर्वचे अधर्म जाणं ते मज भजन नव्हे. फक्त 10 मिनटं अनुसंधान, एकाग्र. मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला आहे, या बुद्धीनं 10 मिनटं जर आपण अनुसंधान साधलं तर निश्चितपणे जे आपण अध्यात्म ऐकतो त्यातला ते सार आहे. एखाद्या वर्गात गेलो आपल्याला भरपूर तक्ते दिसतील, शैक्षणिक साहित्य दिसेल एखाद्या शाळेमध्ये, परंतु त्याचं मूळ हेतू काय असतो तर त्या विद्यार्थ्याला त्या वर्गाचा अभ्यासक्रम आत्मसात झाला पाहिजे, त्याला ते ज्ञान मिळालं पाहिजे. तसं संतसुद्धा जी वेगवेगळी निरूपणं करतात, वेगवेगळे दृष्टांत सांगतात, अध्यात्म ऐकवतात, त्यातला एकच हेतू असतो की या सृष्टीमध्ये जे चराचर व्याप्त जे ब्रह्म आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. ती शक्ती आपल्याला दिसली पाहिजे. ती केवळ मूर्तीत नाही, ती केवळ मंदिरात नाही आहे, तर ती चराचरात आहे, अणुरेणूत आहे, हे दाखवण्यासाठी अत्यंत गरज आहे ती सद्गुरूंची. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आपण हा चराचरामध्ये निर्गुण निराकार परब्रह्म म्हणजे ब्रह्म जाणून घेतलं पाहिजे. त्याचवेळी आपल्याला या नश्वर देहातून सुटका आहे. थोडंसं शिंदेताईने जे आता प्रबोधनामध्ये सांगितलं त्यात थोडीशी दुरुस्ती करतो. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचे 2 प्रकार केले, परा आणि अपरा. पराभक्ती ही सामान्य जनाला दिली, की ज्यांना आपला प्रपंच सुटत नाही आहे, ज्याला प्रपंच सोडायची इच्छा नाही आहे, त्याचं जीवन वाया जाऊ नये. किमान पक्षी त्यानं प्रपंचामध्ये तरी नामस्मरण करावं, की ज्या योगे त्याला आतून त्याची अंतरप्रेरणा मजबूत झाल्यामुळे येणाऱ्या दुःखाचा आणि सुखाचा सामना करण्याचं सामर्थ्य होईल. म्हणून माऊलींनी सांगितलं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पण त्याच माऊलींनी सांगितलेलं आहे की ज्याला मोक्ष मिळवायचा आहे, ज्याला मुक्ती मिळवायची आहे, ज्याला साधक व्हायचं आहे, ज्याला सिद्ध बनायचं आहे, त्याला नुसतं हरिमुख्य म्हणून चालणार नाही आहे. त्याने ध्यानधारणा केली पाहिजे, जप तप केलं पाहिजे, कायाक्लेशी भोग या शरीराला भोगले पाहिजेत. त्यावेळी आपण मुक्तीकडे जाणार आहोत. मी पण तेच केलेलं आहे. बऱ्याच जणांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला आणि आमच्या प्रबोधनकारांच्या मुखातून आणखीन चुकीचं समर्थन केलं जाऊ नये म्हणून ती फक्त आम्ही दुरुस्ती करतो आहे. आम्हीसुद्धा जे व्यावहारिक लोक, व्यावहारिक जग आमच्याकडे येतं, कशासाठी येतं, मी कोण हे समजून घेण्यासाठी येत नाही. महाराज माझ्या बायकोला बरं नाही, महाराज आमच्यावर फार कर्ज झालेलं आहे, महाराज आम्हाला अमुक अमुक प्रकारचा प्रसंग आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचं हे संसाराचं गाठोडं घेऊन येणाऱ्या जीवाला मी सांगितलं आहे बाबा तुझ्याकडे वेळ नसेल काही हरकत नाही, फक्त 10 मिनटं तरी काढ आणि एकाग्रतेचा तुझ्या मनाला व्यायाम घे, ज्या योगे तू तुझ्या जीवनाचे निर्णय योग्य प्रकारचे घेऊ शकशील. याचा अर्थ असा नाही आहे की 10 मिनटं काढली की आम्हाला आत्मज्ञान होईल. आत्मज्ञानासाठी कायक्लेशी भोग भोगावे लागतात. आत्मज्ञान होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे अनुग्रह घ्यायला पाहिजे आणि हा अनुग्रह म्हणजे ॲडमिशन आहे. हे या आध्यात्मिक शाळेमध्ये तू ॲडमिशन घेतलंस की आम्ही अभ्यासक्रम दिला आहे, वेगळ्या प्रकारची पुस्तकं दिलेली आहेत, ती वाचली पाहिजेत, त्याचं अध्ययन केलं पाहिजे आणि दिवसागणिक
त्या 10 मिनटाची 11 मिनटं कशी होतील, 11 मिनटाची 15 मिनटं कशी होतील, 25 मिनटं कशी होतील, 1 तास कसा होईल, असं संधान वाढवलं पाहिजे. त्या कृपया आमच्या सांगण्याचा चुकीचा कुणी अर्थ घेऊ नका. 10 मिनटं भक्ती केली की आम्हाला आत्मज्ञान होईल, एवढं सोपं असतं तर सगळ्यांनीच ते मिळवलं असतं. तेव्हा एवढं ते सोपं नाही आहे. तुम्हाला हे जे निराकार ब्रह्म जाणून घ्यायचं असेल तर मन निराकारी झालं पाहिजे. मन ज्यावेळी निराकार होईल त्यावेळी तो आपल्याला ब्रह्म कसा आहे तो समजणार आहे. ज्यांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली होती त्या चांगदेवांना चिमुकली मुक्ताई सांगते की ब्रह्म हे उघडं आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, गतिमान आहे, अव्यक्त आहे. ते तुला कळलं नाही म्हणून मी चिमुरडी मुक्ता आंघोळ करताना तू माझ्याकडे डोकावून पाहिलंस, कारण तुझी शरीराची आसक्ती अजून सुटलेली नाही. त्याही शरीराची आसक्ती सुटण्यासाठी आपल्याला आपलं मन निवृत्त करायला पाहिजे. आज आपण प्रवृत्तीनं संसार करतोय, तोच संसार निवृत्तीनं करायचा आहे. त्याला 10 मिनटं पुरेसं नाही आहे. ठीक आहे, आपण अजिबातच काय करत नाही, त्यापेक्षा बरं म्हणून ते सांगितलं 10 मिनटं नामस्मरण करा आणि स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. ही पहिली पायरी आहे. याचा अर्थ 10 मिनटं केलं की जीवनाचं साफल्य झालं असं नाही आहे. आज आपण ब्रह्म निरूपणावर बोलतोय. तर हे ब्रह्म जाणायचं असेल तर आपल्याला निधी ध्यास लागला पाहिजे. रात्रंदिन ज्या ध्यास लागेल, रात्रंदिन करिता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. माझाच अभंग आहे ना, त्याच्यात मी असं म्हटलं का 10 मिनटं करिता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे? नाही. आम्ही सुद्धा साधकांच्या स्टेज पाडलेत, पायऱ्या पाडलेत की जो संसाराला अडकून मिठी मारून बसलेला आहे तो बद्ध आहे आमच्या दृष्टीनं. त्या बद्धानं मुमुक्षु व्हावं आणि मुमुक्षुत्व त्याच्यातलं जागृत झालं की साधक बनावं आणि साधकानं निधी ध्यास, रात्रंदिन ध्यास ज्यावेळी आपण घेऊ त्यावेळेला आपण त्या ब्रह्माबद्दल ज्ञान मिळवू शकू. ज्ञान ऐकणं सोपं आहे, प्रत्यक्ष ते जाणायचं आहे. गुरु दाखवत नाहीत, जाणून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये विकसित करतात. मी तुमची अडचण सोडवत नाही, तुमच्यामध्ये क्षमता डेव्हलप करतो. हे गुरुचं काम आहे. तसं तुम्हाला हे जे निर्गुण, निराकार, गतिमान, अव्यक्त परब्रह्म आहे आणि ते सर्वत्र आहे. पंचतत्व, 3 गुण, याच्या पलीकडे सृष्टीच नाही आहे. 21 स्वर्ग, सप्तपाताळ याला व्यापून जे उरलेलं आहे ते निर्गुण परब्रह्म आहे. आणि याची जाणीव होण्यासाठी आपण मनानं एवढं मोठं व्हावं लागेल, एवढं मोठं व्हावं लागेल की याच्याही पलीकडे ज्यावेळी आपण जाऊ त्यावेळी ब्रह्माचं अस्तित्व आपल्याला कळणार. त्याला 10 मिनटं पुरेशी नाही आहेत. त्याला त्याग हवा आहे, त्याला तपस्या हवे, त्याला उपासना हवे. त्यासाठी गुरूंची कृपा असायला पाहिजे आणि मन निवृत्त असायला पाहिजे. मन निवृत्त झाल्याशिवाय मोठं होता येणार नाही. वयानं मोठं होऊन चालणार नाही, मनानं मोठं व्हावं लागतं. आणि मनानं मोठं होणं अशक्य नसतं. एखाद्या कुटुंबातला जे कर्ता पुरुष निघून जातो आणि 15-16 वर्षाच्या खेळण्याचं वय असणाऱ्या मुलावर येऊन ज्यावेळी जबाबदारी पडते आणि त्याचं मन ज्यावेळी ती जबाबदारी स्वीकारतं त्यावेळी तेच 15-16 वर्षाचं मूल कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्वीकारताना तशा प्रकारे वागतं. म्हणजे हे शक्य आहे. आपल्याला मन एवढं मोठं बनवता येतं आणि हे मन मोठं होण्यासाठी त्याला निवृत्त करावं लागतं. ते ध्यान धारणेनं, समाधी लावून, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ती योग्य प्रकारे समाधी लावून, अनुसंधान साधून आपलं मन निर्विकार ज्यावेळी करू त्यावेळी ह्या चराचरामध्ये जे आहे ते सर्व व्याप्त आहे. ते सगुण आणि निर्गुणात नटलेलं आहे. आणि सगुण निर्गुण व्यापून सुद्धा जे शिल्लक आहे ते परब्रह्म मी आहे.
याचा साक्षात्कार होईल. त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्या जन्माचं सार्थक झालं म्हणून समजा. त्या फार मोठा विषय, इथे त्याचा विस्तार करून जरी सांगितलं तरी बरेच जणांना ते कळणार नाही, समजणार नाही, म्हणून संक्षिप्त सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. कारण ते समजण्यासाठी तेवढं मनानं मोठं व्हावं लागेल. 21 स्वर्ग कुठं आहेत, सप्तपाताळ कुठं आहेत, निरभ्राव आणि निरीच्छ असा अवकाश कुठं आहे, हे आज नाही कळणार. ते कसं होईल, एखाद्या छोट्या मुलानं विचारल्यासारखं होईल, बाबा मला मिशा का नाही येत. येणार तुला मिशा, पण त्या वयाचा झाल्यानंतर. तशा प्रकारे हे निर्गुण निराकार जे ब्रह्म आहे, ही त्याची जी माया आहे, हे समजण्यासाठी तेवढं मन कोरं करावं लागेल, विशाल करावं लागेल, व्यापक बनवावं लागेल. त्यावेळी त्याचा आपल्याला अनुभव येईल. आणि अनुभव देणं कठीण नाही, त्याच्यासाठी आम्हीच आहोत. तो जरूर आम्ही तुम्हाला देऊ. तो आम्ही अनुभव घेतला म्हणून आम्ही छातीटोकपणे खात्रीलायक आमच्या अभंगातून सांगितलं आहे, रात्रंदिन करता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. रात्रंदिन जर ध्यास ठेवलात तर निर्गुण परब्रह्म तुम्हाला जरूर जाणून घेता येईल. जाणून घेणार म्हणजे तुम्ही सगुणात्मक अवस्थेमध्ये त्याला पाहणार. ते अशक्य नाही आहे. तयारी करा. जर तयारी केलीत तर आम्हाला ती हवेच. आम्ही तिकडे तुम्हाला नेऊ इच्छितोय. तर जे जे अशा प्रकारचा प्रयत्न करतील त्यांना माझा जरूर आशीर्वाद असेल. आपण पुढच्या संत संघामध्ये माया हा काय प्रकार आहे हे समजून घ्यायचं आहे. त्यामुळे इथे आपण आता रजा घेऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.